तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय शंभूराजे. आणि आपला हा ज्येष्ठ शुद्ध द्वादशी आज, उद्या त्रयोदशी, बरोबर. द्वादशीला आपण निघतो रायगडच्या वारीला, कारण ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हटलं की राज्याभिषेक सोहळा तिथीप्रमाणे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावरती आपण आता प्रस्थान करतोय पंढरपूरहून. ह्यांनी तर झोपाची व्यवस्था केलेली आहे, विमान सुद्धा आलेलं आहे. चला गोट्टीश, वेलकम गोट्टीश. नमस्कार. नमस्कार. अच्युत, चला ही दोन माणसं पण आली आहेत मधनं. आणि या ठिकाणी रायगडची वारी सुरू होते. चल माग ये लागा, तू एक गण आहे. तू माणूस बी मोठा आहे, तू काय बारका बॅग मोठीच असताना. चला अशा रीतीने रायगडची वारी स्टार्ट होते. बाळवणीनं दोघं जण उचललेले आहेत. पहाटे पहाटे पोहोचला आपण रायगडजवळ. आणि ड्रायव्हर हाय करा. तर ओंकार सर हे ड्रायव्हर असणार आहेत आपले आजचे. आणि थांबावे, आणि मी पुढं असणार आहे कारण मला बारका आहे म्हणून सगळे पुढं बसवतात मस्तपैकी. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. तर होय, राहुल पेट्रोलियम पिलीव इथं पोहोचलोय. इथं पेट्रोलवर किती डिस्काउंट दिला आपला? पेट्रोलवर 50% डिस्काउंट मिळाला आहे. डायरेक्ट आज रात्री. कशामुळे काय माहित नाही, बहुतेक रायगडला चालू म्हणून. तुम्ही पण कधी आला तर इथं या पिलीवचा राहुल पेट्रोल पंपावर डिस्काउंट चालू आहे. ह्या पोराचं नाव आहे भास्कर पंत. ह्याच्या अंगापेक्षा याचं नाव मोठं आहे. फोडलं पण आहे का? टोकरनेवर खोडलं भरणार रे. टोकरनेवर तोंडाच्या मला. तुम्हाला सांगतो इथं काय विषय झालाय. तर पेट्रोल टाकलंय, पैसे द्यायचं म्हणल्यावर आमचा माणूस हगाय गेला तिकडे, तेजस पाटील. तुम्हाला आता ब्लॉग मध्ये जेव्हा ही माणूस बघल तेव्हा त्याला कळणार की आम्ही हगाय गेले सांगितले ती. त्याच्या वेळेला हा माणूस हगाय गेलता, आता मागा राहिलाय. देऊन झालं एवढं असतं 50% डिस्काउंट करून. कुठे गेला आपला माणूस? भास्कर बिल देताना वर गेला का तू? तर रायगडच्या पायथ्याला पोचलोय आपण. आणि रायगड तिकडे आहे पाठीमागं. हा धाबे हे हात खाली कर. कुठे गेला? इथं रायगड आहे. आणि इथून आधी काय विषय माहिती आहे? कुठे कुठे ओंझर काय ओंझरला आहे. काय विषय आला, इथं सगळे थांबवणार, गाड्याला भरपूर ठिकाणं गर्दी आहे. आणि इथनं आता बसनं आम्हाला तिथं नेणार आहेत. तिथं फ्रेश होऊन तसंच वरनं मग दाखवतो सगळं तुम्हाला. थांबा गडबड. आता बघू शकता आम्ही आता तिघं चौघजणच आहे पुढं, कारण बाकीचे महाग आहेत, आवरत आहेत अजून. आणि हा लाल पर्याय आहेत. ह्या लाल पर्यापासून कोंझरपासून आपण जाणार आहोत पुढं गडाच्या जवळ. आणि तिथून मग काय आपला पायरी मार्गाने आपण निघणार. चला बसून घेऊ गाडीत. लेट्स गो. भारी झटकं देते तुम्हाला, ऐकून थांबा. कसं वाटतंय गाड्या? गाडी किती झालं झटके द्यायला लागले का? प्रोटेक्टिव्ह लेअर आपण घेतलेला, कारण सनस्क्रीन लावून ते घामांतर जाणारच आहे. त्यामुळे मला गॉगल हे असं म्हणजे देखणं दिसावं जरा. आणि या ठिकाणी हा बोर्ड बघा. मग सांगतो स्टार्टिंगला जेवढा दम लागला आहे, कशामुळे काय माहीत नाही. नाश्ता आत्ताच केला आहे बहुतेक, त्यामुळे होत असेल. चला नो ऑप्शन, चढायचं तर आपल्याला आहेच. लेट्स गो. झालं बघताय, पण इथं सध्या लय भारी केस झाला. हे सगळे जे छोटे आहेत ते आलेत आपल्या सोलापूरनं. सोलापुरात कुठनं ते? तू काय म्हणली? कुठलं कॉलेज? सांग ना एकदा सांग ना प्लीज, सांग ना. कोणतं कॉलेज? कोणतं? तिला वालचंद कॉलेज म्हणायचं होतं, ते म्हणले वाचकंद कॉलेज. सोलापूर आले, ज्योत घेऊन आले त्यांनी पण. आता आपण आहे मिड पॉईंटला, चालू आहे. ते दादा बा खाली आता ते पिशव्या घेऊन चाललेत ना, ते दिसतात तोललेल्या पिशव्या. तर त्यांनी वरून कचरा भरून आणलाय. आता आपण पण येताना आणणार आहे, पण खरंच असं काहीतरी रायगडावरती व्हायला पाहिजे. सगळे जे चालत जातात त्यांनी पिशव्या घेऊन यायला पाहिजे. वरून जेवढं कचरा घेऊन येऊ शकतात तेवढा यायला पाहिजे. आता एक असा सीन दिसला ज्यानं परत जीवात जीव आला. तो म्हणजे इथं महादरवाच्या जवळ पोचलो, दिसतो तुम्हाला इथे वरती. सो फायनली डिड इट. आय गेस 45-50 मिनिट लागले, पण लय जीव निघाला नुसता. म्हणजे हे काय आणलायस तू? डायपर का आणलायस? खरं सांग, तुला रात्री प्रॉब्लेम होतो? बरं, तू वर लवकर आलाय सगळ्यात, कसं वाटतंय तुला? यार एक तर तू दिसत नाही मागे तर बघ. हा डिग्री दिसते तुझी. ओला झालायस पूर्ण. फक्त ब्लॉग मध्ये घेऊ ना मला. कुठे घेऊ ना? ब्लॉग मध्ये. कशामध्ये? ब्लॉग काय? हा क्लोजअप देऊ दे की, पोरींची इच्छा आहे तुला दिसायची, तू बघावं असं तुला. तुम्ही जा पट्ट्या थांबा दिसा जरा. तर तेजस वर आलेले आहेत. नमस्कार. आम्ही गोरो दिसा लागलेलो त्यामुळे थांबा. इथनं ब्लॉगच बंद करत आता. बघा ही बी आहे
माझ्या मित्राचा भाव आहे, नाव काय विसरलो मी. रोहितला घेतलाय मग क्लोजअप दिला रोहितचा. मुन्नी बदनामी ओव्हर अँड आउट. रायगडाचा आपला महादरवाजा भक्कम बांधणी आणि पोचलोय आपण. डॅन डॅन महादरवाज्यात आलो आहोत. हां काहीतरी बोला अजून. लय फास्ट आलोय अजून. अर्ध्या तासात. फक्त 30 मिनिटात हां महादरवाज्याला पंढरपूरचे वाघ बंटे वाघ सोबत आलेत. लय लय मोठं बोललो आम्ही. मग 50 म्हणलं हे मोठं बोललोच आम्ही. लय झालं नाही जरा घामले आला पण कसलं ओलं झालं पण घामान. 30 मिनिटात आले. पण महादरवाजात आहे आणि तिथला हा बघताय सजावट कशा पद्धतीने केली आहे आणि खरंच एकदम डोळे दिपवणारा हा क्षण. आणि सायदराडीची पूर्ण टीम. हा सगळे थांबू फोटो घेऊन आहेत ना. आणि या ठिकाणी बघताय वॉट सीन बडी. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. हिंदू राष्ट्र की जय. हिंदू धर्म की जय. भारत माता की जय. जय श्री राम. जय श्री राम. जय जय श्री राम. जय श्री राम. नमः पार्वती पतये. ह्या गोऱ्या पोरासाठी स्थळ बघणे आहे. पोरं असल्यास बघा. 4-5 पोरं बघा. मित्रांनो काय विषय झालाय. रायगडवर पोहोचलो बॅगा ठेवले त्या. अरे कोणाला रायगड बघायचं किंवा काय राजवीर सोहळा आहे काय प्यायचं सगळं काय काय जेवायचं सगळ्याला आधी. चला आधी जेवण करून घेऊ. या ठिकाणी लाईनीला लागलेलो मधनच बसलो तसं खोटं बोलणार नाही. इथे जेवण चाललंय मस्तपैकी. आता जेवण पहिल्यांदा परत बघू. सगळं कधी घेतले कराडचे दादा इकडं ह्यांनी घेतले मध्ये म्हणजे गद्दारी खाली ह्यांनी केले आमचं काय नाही. रायगडाच्या सदरेवर राज्याभिषेक सोहळा चालू आहे आणि आम्ही इथे प्रसादाचा आनंद घेतो. महाप्रसादाचा जी चव आणि जे सुख याच्यात आहे ना शब्दात नाही म्हणतात. आपण रायगड दर्शनासाठी निघालेलो आहोत. जो सोहळा होता तो पार पडला आणि राजकीय लोक वगैरे होते त्यामुळे तिथे जास्त जायला जमलं नाही. गर्दी जेवढी होती त्यामुळं आपल्याला आपला जो कॅम्प होता तिथं आवरून आपण महाप्रसाद घेतला आणि निवांत राहिलो होतो. सो आता विषय असा आहे थांबा आपण लोक कुठे आहेत ते बघायला लागतील आपला. आणि थांबा आज लोक चैतन्य दादा आहेत आणि 1 मिनिट म्हणतात. आणि हां तर हे आज आपल्याला रायगड दर्शनामध्ये जो रायगड सांगणार आहे आपण जो ऐकणार आहे तो यांच्या तोंडून ऐकणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघणारच आहे तुम्हाला माहिती आहे. आणि आज बघूया मग चैतन्यदादा शिंदे बारामतीकर यांच्या तोंडून रायगड. आपण पोहोचतोय ते शिरकाई देवीच्या मंदिर. शिरकाई देवीचं मंदिर आहे ना. शिरकाई देवीचं मंदिरापाशी. चला इथला इतिहास ऐकून घेऊ आता. असं होतं की आपण बऱ्याचशाच किल्ल्यांना भेट देत असतो नेहमी. पण भेट देताना कोणत्या ठिकाणी भेट द्यावी ह्याचे पण आपल्याला थोडंसं नॉलेज पाहिजे आणि त्याचा अभ्यास करणं पण गरजेचं असतं. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज गडावरती यायचे त्यावेळेस ते शिरकाईचं दर्शन घ्यायचे. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातून आणि देवीच्या पदस्पर्शाने पावन झालेली गोष्ट म्हणजे देवीची मूर्ती. हे आपल्यासाठी सगळ्यांसाठी म्हणजे एक काय म्हणतात ना शौर्याचं प्रतीक म्हणता येईल आणि दैवताचं प्रतीक पण म्हणू शकतो की ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा हात पण लागला आणि देवीचं स्थान पण आहे अशा ठिकाणी. आता जर बघितलं तर ही देवी शिरकाई मूळ हा परिसर आहे जावळीचा हा मोऱ्यांचा आणि शिरक्यांचा आणि शिरक्यांची कुळदेवता ही शिरकाई म्हणून तिचं स्थान गडावरती होतं. हां संध्या बोलतो. रायगडावरच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागात आहोत होळीच्या माळावर. किल्ला 4 गोष्टींनी बनतो. घेरा मेट माची वाले किल्ला. जो रायगडचा घेरा चालू होतो तिथं आपली गाडी थांबली तो कुंझरपासून किल्ला ॲक्च्युली सुरू होतो. दादा पुढे सांगतील ज्यावेळेस औरंगजेबानं हा किल्ला पाडला त्यावेळेस सुद्धा इस्लामगड याचं नाव ठेवलं आणि त्याची माचीवर पाठी लावली इस्लामगड म्हणून. खाली पाछाड या किल्ल्याची माची आणि हा पूर्ण बाले किल्ला. कविभूषण शिवाजी महाराजांचे समकालीन कवी आहेत. त्यांनी शिवाजी महाराजांचं वर्णन केलं आहे तसंच रायगडाचं सुद्धा वर्णन केलं आणि बाळ कोलटकरांनी ते पद्यानुवाद केलं. ते वर्णन सांगतो. जता बांधुनी नटली धरणी विशाल पलाश वृक्षांची लता तरुणा बेलवून डुलती नाच चालवतो छायचा. कुठे बांधल्या जलाशयानावर जिना शोभतो दगडांचा विहार चाले त्या पाण्यावर चक्रवाह कधी हंसांचा. कुठे चंदन कुठे चमेली गंध दरवळतो चाफ्याचा लवंग वेली कुठे वेलची लक्षण पुरतो संख्येचा. चंद्रमुखीच्या सवेचं जेव्हा चंद्र उगवतो पूर्वेचा असे वाटते कमल फुलांनी जन्म घेतला आज उदरी गंगेच्या. वरती गंगा म्हणजे आकाशगंगा खाली सागर गंगासागर तलाव
वरती गंगा खाली सागर, वरती तारे येथे कमले, वरचे तारे येथे येते, प्रतिबिंबांना रूपे पडते. म्हणून म्हणतो भूषण हे की आकाशातील गंगेहुनी गंगासागर भाग्याचा, गंगासागर भाग्याचा. तो गंगासागर का भाग्याचा आहे आणि कशामुळे आहे हे दादा पुढच्या प्रवासात आपल्याला सांगते. ज्याप्रमाणे गंगासागरचं महत्त्व कविभूषणांनी सांगाय, बाळकोलटकरांनी सांगितलेलं आहे, त्याचं खूप महत्त्व आहे. म्हणजे आपण ज्यावेळी गंगासागरवरती जाऊया त्यावरती तर बोलूया. आता कसं होतं की रायगड काय आहे तर हा राजधानीचा किल्ला आहे आणि तो महाराजांनी स्वतः निवडलेला आहे. म्हणजे खासा राजा गड येऊन पाहतो. म्हणजे सभासदांनी ते पूर्णच वर्णन केलेलं आहे की त्या गडाचं काय महत्त्व आहे. त्यानुसार महाराजांनी किल्ला बांधलेला आहे. म्हणजे किल्ल्यावरती कोणत्या कोणत्या वास्तू बांधल्या, त्याच्यामध्ये बऱ्याचशाच गोष्टी. म्हणजे आता आपण बघणारच आहे, आज उद्या दोन्ही दिवस बघणार आहे. तर आपण ज्या ठिकाणी उभं आहे तर ते ठिकाण म्हणजे आत्ताचा होळीचा माळ. आता इकडं कोकण परिसर आहे. ज्याप्रमाणे आपल्याकडे वारी होते त्याप्रमाणे इथं सर्वात मोठा उत्सव कोणता होता तो होळीचा. कोकणातला सर्वात म्हणजे 10 दिवस चालणारा सण आहे. आपल्याकडे एकाच दिवसात, एक दिवस म्हणजे अर्धा दिवसातच आटपला जाणार संध्याकाळीच. हा, तर इथं ह्या परिसरामध्ये आजही मोठ्या प्रमाणावर होळी होते. म्हणजे परिसरामध्ये, किल्ल्यावरती एकच दिवस पेटले जाते पण परिसरामध्ये. तर त्यावेळी बाहेरच्या देशी म्हणजे बाहेर ठिकाणी गेलेली लोकही त्या गावात येतात. म्हणजे परंपरेने ते आजपर्यंत इथं चालू आहे अशी ते सण आहे. आणि त्यावेळी होळी कुठं पेटवली जायची रायगडावरची तर हा होळीचा माळ. ह्या ठिकाणी होळी पेटवली. तशी सीन मी तुम्हाला दाखवू शकत नाही, म्हणजे कारण जो आम्ही इतिहास ऐकतोय चैतन्यदादांकडून तो तुम्हाला प्रत्यक्षात अनुभवावा लागेल. आता सध्या आपण बाजारपेठेमध्ये आहे, तथाकथित बाजारपेठेमध्ये आहे. तर आता याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. बांधायचा तर दारू क्वार्टर अशा ठिकाणी बांधावं की ज्या ठिकाणी लोकवस्ती नाहीये, त्याच्या ठिकाणी थोडीफार तरी पाण्याची व्यवस्था असावी. का तर इन केस तिथं आग लागली तर लोकवस्तीला त्याचा आयब होऊ नये. पाणी कशासाठी असावं तर इन केस त्याला आग लागली तर त्यांनी विझवली जावी. त्याचबरोबर त्याच्या पुढच्या परिसरात किंवा बाजूच्या परिसरामध्ये थोडंफार पटंगण असावं, म्हणजे परिसर मोकळा असावा. का तर दारू ही नेहमी आतमध्ये असते आणि तिला वाळवण्याची गरज असते. मग ती वाळवण्यासाठी परिसरही मोकळा असावा. अशा नीतीमध्ये भेटणारं म्हणजे काय म्हणतात ना, बसणारं एक दारू कोठार म्हणजे ते दारू कोठार. नीट बघा बाजूला आहे का कोणती वस्ती तुम्हाला वस्ती आहे तिथं 12 टाक्या आहेत. त्यांची नाव पण आहे 12 टाकी म्हणून. त्या ठिकाणी पाण्याची सोय आहे आणि मोकळा परिसर पण आहे, जेणेकरून त्या ठिकाणी ते दारू कोठार आपलं व्यवस्थित सिक्युअर राहील. मग आता परत मनात एक विचार येतो की मग रायगड पडला त्यावेळी काय. आता हा काळ शिवाजी महाराजांनी रायगड बांधायला चालू केला त्यावेळी, म्हणजे जावळी घेतल्याच्या नंतर 56च्या नंतरच्या काळात महाराजांनी हा किल्ला बांधायला चालू केला. त्यावेळी तोफांचा मारा एवढा लांब नव्हता म्हणून कड्यावरती ते जास्त ठेवले. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीचा झेंडा किती मस्त दिसतोय बघा. काय दिसतोय खतरनाक. हे जगदीश्वराचं मंदिर शिव मंदिरात जातो त्यावेळी त्या मंदिरातलं स्थापत्य आपल्याला बघणं गरजेचं असतं. आणि ते कोणत्या काळात बांधलं गेलेले मंदिर बघणं गरजेचं असतं. जसं पाहिलं तर हे मंदिर 12व्या शतकातलं असावं, म्हणजे काही हे मंदिर असावं असंही काही लोक मानतात. पण आपल्याकडे लिखित पुरावा नाही सापडतो की हे मंदिर कधी बांधलं गेलं. म्हणजे शिवाजी महाराजांनी इथं महादेवाचं स्थान असावं, पण त्याच्यानंतर शिवाजी महाराजांनी याची बांधणी केली असावी. आता ह्याच्यामध्ये उल्लेख काय सापडतात तर ह्या किल्ल्याचं ह्या मंदिराचं बांधकाम चालू होतं आणि त्या मंदिराच्या बांधकामामध्ये जो खर्च म्हणजे मंदिर जर कोणी बांधलंय तर ते मंदिर एका व्यापाऱ्याने बांधून दिलेलं जातं. म्हणजे मूळ मंदिर कोणी बांधलं तो मूळ शिलालेखच काय. पण एका मासिकामध्ये म्हणजे 1960 साली एक मासिक निघलं, त्या मासिकामध्ये याचा उल्लेख मी तर वाचला होता की बाबा असा शिलालेख या ठिकाणी होता. आता हे मंदिर जर नीट पाहिलं ना तर वरच्या साईडला तुम्हाला थोडेसे घुमट पद्धतीचं बांधकाम बघायला मिळेल. आता कसं झालं की आपल्याकडे विजयनगरचं साम्राज्य पडलं, त्याच्यानंतर शिवाजी महाराजांचं साम्राज्य आलं म्हणजे हिंदूंचं साम्राज्य.
ह्या मधल्या काळामध्ये हिंदूंची मंदिरच बांधली गेली आहेत बऱ्याच प्रमाणात. त्याच्यामुळे त्याचं स्थापत्यशास्त्र हे बऱ्याच प्रमाणात आपल्या लोकांचं विस्मरणात गेलं. म्हणजे मध्यंतरीचं 300 वर्षाचं किमान काळ ह्या काळामध्ये जे स्थापत्यशास्त्र लोक समजले पण त्यांना ज्ञान होतं तर ते घुमट पद्धतीचं बांधकाम. आता हे घुमट पद्धतीचं बांधकाम मंदिरावरती काय आलं तर आपल्याकडे संस्कृती देवाणघेवाण असते त्यावेळेस स्थापत्यशास्त्र पण देवाणघेवाण असतं. आता याच मंदिराला फक्त घुमट आहे का तर नाही, आपल्याकडे हिंदूंच्या बऱ्याचशा मंदिरांना घुमट असलेलं आपल्याला बघायला मिळतं. ह्याच्यातलं सर्वात मोठं मंदिर आज आपण जेजुरीला जातो त्याच्यावरती एक घुमट मंदिर आहे. त्याचबरोबर जुनं एक बांधकाम आपल्याला बघायला मिळतं जे की आपल्या महाराष्ट्रातलं एक म्हणजे स्थापत्य कलेचं सर्वात उत्तम उदाहरण असणारं मंदिर म्हणजे भुलेश्वरचं मंदिर. त्या भुलेश्वर मंदिरावरती घुमट पद्धतीचं बांधकाम आपल्याला बघायला मिळतं. त्याचबरोबर जर तुम्ही तुळजापूरला गेला तुळजापूरच्या समोरचे जर क्रीडा कारखाने बघितले तर त्याच्यावरती नॉर्मल घुमट पद्धतीचं बांधकाम आपल्याला केलेलं बघायला मिळते. मग आपल्याकडं आज म्हणजे जे काही गाडावरती माहिती द्यायची ठेवली होळीच्या माळापर्यंत आणायचे दाखवायचे ते मंदिर बघावं त्याच्यावरती बघा कसं घुमट आहे. जेणेकरून कधी मोलाची किल्ला पडला तर शत्रू सैनिक गडावरती येईल आणि त्यांना मग वाटेल की ते मशिदच आहे म्हणून ते काय ते पाडणार नाही. पण एक विचार करा की मोगलांनी किल्ला घेतलाय मोगल इकडे तांबरांनी किल्ला घेतलाय तांबरा इकडे हे शक्य आहे का नाही. पण हे स्थापत्य कलेचं देवाणघेवाणामध्ये ती स्थापत्य कला आपल्याकडे आली का ते घुमट पद्धतीचं बांधकाम हे आपल्या मंदिरामध्ये चालू झालेलं त्या काळात आपल्याला बघायला मिळतं. आता जर तुम्ही पाहिलं की या मंदिरात तुम्ही बसलेले आता एक बघा की घुमट वगैरे सुटून समोरच्या नंदीचं तोंड आपल्याकडे सांगतात की ही लढाई त्याच्यामध्ये राज्य विस्ताराची जमिनीच्या भूभागात सांगितले. म्हणजे आजही आपला महाराष्ट्र सोडून बाकीकडे गेले तर तेच सांगितलं होतं की लढाई सांगितली तर नाही संस्कृतीची लढाई ही धर्माची लढाई कारण त्याचं एक प्रतीक रायगडवरती करून आज आपण नंदीकडे बघतो ना त्यावेळी आपल्या वेळेस आठवलं त्या नंदीने किती सांगितलं तोच नंदी ज्याने शिवाजी महाराजांनी त्याच नंदीवर हात धरून मंदिरात आले. पण आजही तो तिथं बसलेला आहे. तो कोणाच्या प्रतीक्षेत आतमध्ये तुम्हाला शिवलिंग बघायला आपण ज्यावेळेस शिवलिंगाची पूजा करतो त्यावेळी आपण आता बघताय इथं जगदीश्वराचं हे मंदिर आणि याच्या समोरून ज्या दरवाजातून आपण बाहेर येतो त्याच्या बरोबर समोरच्या बाजूला सर हा राजगड आहे. हा जो वरचा सगळा टोक आणि या बाजूला आहे तो तोरणा. राजगड आणि तोरणा असा समोरून दिसतो. आणि इथे लिंगाणा कुठे हा लिंगाणा इकडे खाली हा लिंगाणा. ओके. हे आपलं छत्रपती शिवाजी महाराजांचं समाधीस्थळ जे की आज ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीच्या मुहूर्तावरती जे की आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा होता त्या निमित्तानं अशा काही प्रकारे सजवण्यात आलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं एक वाक्य होतं की रायगडवरची जी हवा आहे ती आपल्यासाठी जणू प्राणवायू ती गनिमांसाठी बोचरी. आणि तुम्हाला सांगतो सध्या जे वातावरण झालंय ना असं तुम्हाला हे शब्दात माहिती सांगताय तुम्हाला खरं सांगतो जो आनंद ते इथं येऊन होतो. आता इकडं दिसतंय तुम्हाला हे सगळं वातावरण बघा इथून असे हे वेगळं चालू आहे. पाणी साहेब बघायला जाताना गावले रायगडवर एक घाणच करणार माणूस. चहा प्यायचा तुला जर चहा प्यायचा आहे रायगडावरचा चहा प्यायलाय मित्रा एकदा आईच्या हातचा सोडून या निसर्गाच्या वातावरणातला चहा प्यायला यावंच लागेल बेटा. तुला असा चहा तुला जगाच्या पाठीवर मिळणार नाही बेटा. आणि जर हा चहा तू पिला तर तुला आयुष्यात सक्सेस तुला आयुष्यात यशस्वी तुला आयुष्यात कोणतंही पद गाठायचं आहे RCC शिवाय पर्याय यावंच लागेल मित्रा. तर तुम्हाला सांगतो रायगडला स्वर्ग तो म्हणतात का म्हणतात हे वातावरण बघा. तुम्हाला सांगतो आता ह्याच्यामध्ये एक्झॅक्ट तुम्हाला हा कलर दिसतो का नाही माहिती थोडा थोडा मी डार्क करून दाखवतो. असा एकदम भगवा स्वरूपात रायगड सजलेला आहे आणि हे डोळ्यांनीच बघू शकतो. ह्या कॅमेऱ्यात काही तेच होत नाही. अशा प्रकारे राजा आपलं दिसतात सध्या सदरेवरती झूम जास्त हे आता तुम्हाला डोळ्यांनीच बघावं लागेल. हे असं तर दिसणार नाही पण दिसत असेल जी राजसदर आहे ती एवढी चांगली सुंदर अशी सजवली होती आणि दुपारी कार्यक्रम झाला. आपण रात्री का बघतोय तर पावसामुळे वगैरे बघता आलं नाही. आता आपण बाकीचा गड बघेपर्यंत आपला वेळ गेला
त्यामुळं. आणि आता आपण राजसदरीवरती इथून आपण जाणार होळीच्या माळावरून तिकडंच अवकिरकर जे राहतात गडावरती त्यांच्याच घरी आपल्या जेवणाचं नियोजन आहे. सो आपण तिथे जेवायला चाललो. ठिकाणी बघताय नगारखान्याच्या समोर आपण आणि ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी असा जो एक फलक लागलेला आहे आणि हा नगारखाना आणि एवढा भारी दिसतोय सध्या, म्हणजे हे दृश्य डोळ्यानेच अनुभवायला पाहिजे असं सांगून तर येणार नाही. जेवायला आलो आम्ही. अजून आयटम येतात ताटात. रायगडवरती झुणका भाकरी तर आहेच फेमस, त्यासोबत त्यांनी मसुरीची भाजी केली आणि तांदळाच्या चपात्या, पापड, लोणचं, लिंबू वगैरे. स्वर्ग सुख हा सोहळा म्हणजे डोळ्याने पाहणं, हे जेवणं ह्यासारखा आनंद त्याच्यात आता कशातच नाहीये. स्वर्गीय सुखाची तुलना या सोहळ्याशी आणि या आनंदाशी करता येत नाही. स्वतः येऊन अनुभवा, बघून काय याची नाही. देही याची डोळा हा सोहळा आज आम्ही अनुभवतोय. आनंद आहे. जाऊ दे, भेटू जेवण झालं. सो गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळ झालेल्या रायगडवरची आपण आवरून तयार झालेलो आहे आणि या ठिकाणी आपण राहिलो होतो. तिथून आता आपण निघतोय खाली आणि महादर्जातनं खाली जात असताना आपल्या चित्तदरवाजाच्या अलीकडंच म्हणजे जो वाघबिळला आपण जाणार आहे आणि वाघबिळचा तो पॉईंट बघितल्यानंतर बसमध्ये बसून देन प्रतापगड, महाबळेश्वर आणि पंढरपूर असा काय आपला प्रवास असणार आहे. चला बघूया कसं काय होतं. आपल्या संभाजीचे मित्र भेटलेत पेनवरनं पंढरपूर. रायगडला आलतो आम्ही, वर चढायला लागलोय, बाहेर उतरायला लागलाय. झालं आमचं बघून सगळं. चला भेटू. ओके. तर मित्रांनो रायगडचं हे विहंगम दृश्य तुम्हाला दाखवतोय या ठिकाणी आणि काय नजारा दिसतोय भाई. ढग तुमच्या खाली असतात जेव्हा तुम्ही रायगडावर असता. आपण नाणे दरवाजात आलोय आणि इथं हे मारुतीचं मंदिर बघू शकताय. असे आपले साहित्य वेडे सगळे बसलेले आहेत. ते हे वाघबीळ आणि वाघबिळातून हे 2 व्ह्यू आहेत. अरे असा काही व्ह्यू या ठिकाणी येतो आणि रायगड के केला चालू. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. पहिल्यांदा आपण ध्येय मंत्र घेतो. धर्मासाठी झुंजावे, झुंजो. रीतीने आपण जे आहे ते खाली उतरलेलो आहे आणि रायगडचा हा जो आपला प्रवास होता तो इथे संपला. इथून आता प्रतापगडला जाणार आहे, महाबळेश्वरला. पण माझी आता जिरलेली आहे थोडक्यात, कारण लय त्रास झालाय. खाल्लं काय नाही, उतरलोय सकाळ सकाळ. स्वतः आपली गाडी आली, बसतो, निघतो पंढरपूरला. उद्यापासून तुमच्या सेवेत परत एकदा ब्लॉगिंगच्या माध्यमातून.